हॅलो माझ्या भावी डॉक्टरांनो, आता हा तुमचा डॉक्टरांनो मी सांगितलं भावी डॉक्टरांनो, तर हा भावी शब्द काढण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे। हो, 2 वर्षभर तुम्ही खूप चांगला अभ्यास केलेला आहे आणि अभ्यासच केलेला नाही, त्याच्या अनेक टेस्ट दिलेल्या आहेत। टेस्ट मध्ये सुद्धा तुमचा चांगला स्कोर आहे आणि मी नक्कीच सांगतो जो स्कोर तुमचा आता टेस्ट मध्ये आहे क्लासेस मध्ये त्याच्याही पेक्षा खूप चांगला स्कोर उद्या टेस्ट दिल्यानंतर तुमचा फायनल एक्झाम नंतर येणार आहे। कारण सगळे क्लासेस वाले आपल्या क्लासेस सहित नीट लेवल जी आहे त्याच्यापेक्षा थोडीशी वरच्या लेवलचे क्वेश्चन्स पेपर काढून तुम्हाला चांगला ऐन वेळेवर थोडे डिफिकल्ट किंवा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स आले तरी सुद्धा तुम्ही घाबरून जाऊ नये किंवा तो स्कोर तुम्हाला जो आता मिळतोय त्याच्यापेक्षा प्लसच मिळावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आणि मी नक्कीच तुम्हाला सांगतोय तुमचा स्कोर खूप चांगला येणार आहे। पण परीक्षेला जाताना जे काही डॉक्युमेंट्स आहे, ज्या अनेक गोष्टी आहे किंवा तुम्हाला दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स आहे त्या प्रॉपरली फॉलो करा। आणि समजा ऐन वेळेवर परीक्षा हॉलमध्ये सगळ्या प्रकारच्या तुम्ही प्रिकॉशन्स तर नक्की घ्या, पण प्रिकॉशन्स घेताना एखाद्या वेळेस अचानक वेगळ्या गोष्टी घडतात ज्या की आपल्या हातामध्ये नसतात आणि अशा गोष्टी ऐन वेळेवर जरी घडल्या तर घाबरू नका, डिस्टर्ब होऊ नका, शांत रहा, थोडा विचार करा आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल याच्या बाबतीत तुम्ही विचार करा। कारण एखादी काहीतरी वेगळी घटना घडतात आणि तुम्ही कम्प्लिटली डिस्टर्ब होता आणि त्याचा परिणाम तुमच्या एक्झामवर होतो, टेस्ट देता वेळेस होतो। त्या फायनल एक्झाम मध्ये तुम्ही डिस्टर्ब होणार नाही आणि काही दुसऱ्या गोष्टी घडल्या अनवॉन्टेड तरी तुम्ही डिस्टर्ब होणार नाही, या अगोदर तुम्ही मेंटली तयार राहा। कारण हा खेळ फक्त तुमच्या नॉलेजचा नाही, नॉलेज तुमचं टाइम, कारण विदिन टाइम सॉल्व होणं गरजेचं आहे। टाइम आणि थोड्या फार प्रमाणात म्हणू 0.1% म्हणू लक, या सगळ्या गोष्टींचं तिथं आपल्याला चांगलं योगदान लाभलं तर नक्कीच आपला पेपर म्हणजे आपला रिझल्ट चांगला येणार आहे। आणि मित्रांनो, तुम्ही 2 वर्ष इतकी चांगली तयारी केलेली आहे, कंपेअर करू नका। तुम्ही तुमच्या सोबतची तयारी बघा, ती खूप चांगली आहे, खूप चांगली, एवढी चांगली की तुम्ही फायनल एक्झाम मध्ये चांगला स्कोर करून MBBS साठी सिलेक्ट होऊ शकतात। म्हणून परत सांगतो, ह्या सगळ्यामध्ये परीक्षा देताना, परीक्षेला जाताना तुमच्याकडची एक गोष्ट हरवू शकते आणि ती म्हणजे कॉन्फिडन्स। तो हरवू देऊ नका, जीत नक्की तुमचीच आहे। तर VIP कडून, माझ्याकडून, संतोष सोनवणे सरांकडून तुम्हा सर्वांना उद्याच्या नीट एक्झामसाठी ऑल द व्हेरी बेस्ट।